कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लक्ष्मी, लक्ष्मी, सुप्रभात। सुप्रभात। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्रीनिवास। खूप खूप धन्यवाद। अहो काय करताय? अहो काय काय चाललं तू? अहो आता 60 जवळ आली तुमची। हा, पण साठी झाली नाहीये बरं का अजून। वाटतो का मी साठीचा? सांग। नाही तेच म्हणते, 60चे वाटत नाही तुम्ही। अजूनही तुमच्या चेहऱ्यावर तेच तेज आहे, तुमच्या मनात माझ्याबद्दल तेच प्रेम आणि कुटुंबासाठी धडपड करण्याची तीच जिद्द अजूनही आहे। एक गोष्ट विसरलीस लक्ष्मी, तुझी स्वप्न पूर्ण करण्याची चिकाटी ती सुद्धा अजूनही आहे। खरंच सांगतो, तुझी स्वप्न पूर्ण केल्याशिवाय हार नाही मानणार मी। श्रीनिवास, लक्ष्मी, अरे हे काय? निदान आजच्या दिवशी तरी डोळ्यात पाणी येते नाहीस? मी काय नेहमी रडत असते का? हो, नेहमी नाही, पण बऱ्याच वेळा, आणि आनंदाच्या प्रसंगात मात्र नेहमी। तुम्ही पण ना? अरे काय गंमत केली मी तुझी अगं। इतके दिवस तुझ्याशी खोटं बोलत राहिलो लक्ष्मी, पण आज तुला खरं सांगणार आहे, या विचारानेच मनावरचं सगळं ओझं दूर झालं बघ। आता कधी एकदा संध्याकाळ होते असं झालंय। कधी एकदा संध्याकाळ होते असं झालंय बघा मला। आज मी स्वतः कमाई करून तुम्हाला आणि तुमच्या मेहनतीला हातभार लावणार आहे। मला खूप आनंद होतो आणि माझी खात्री आहे, मी काम करते जेव्हा तुम्हाला सांगेन ना, तेव्हा तुम्हालाही खूप आनंद होईल। निवास, तुमच्या वाढदिवसाला माझ्याकडून ही भेट असेल बघा। वीणा, अगे वीणा, अगं चहा देतेस ना? आणते आजी। यांना एक घड्याळच्या काट्यावर चहा लागतो। घरात एवढी गडबड आहे, बाबांचा वाढदिवस आहे, जरा म्हणून समजून घेणार नाही। वेळेवर चहा हवा। हा घ्या चहा। आलं पण घातले? हा हो का? हो घातले। आणि मला काय त्याचं? पदरी पडलं आणि पवित्र झालं, मला चहा मिळाल्याची मतलब। खरंय खरंय। हा देवा, आज यांचा वाढदिवस आहे आणि आज माझ्या कामाचाही पहिला दिवस आहे। असाच पाठीशी राहा, वाट दाखवत राहा। अगं काय करतेस तू लक्ष्मी? आज पाया का पडतेस तू? सहजच मनात आलं म्हणून। लक्ष्मी,
माझी बायको आहेस. तुझी जागा माझ्या पायाशी नाही, मनात आहे. अगं बाई, आज माझा कामावरचा पहिला दिवस आहे अहो. तुम्हाला न सांगता पहिल्यांदाच असं मोठं धाडस करते. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. काय सुनबाई, तयारी कुठपर्यंत आली उत्सवाची? आलेल्या जोडप्यांची नाव नोंदणी सुरू आहे की नाही? हो तर आई, बरीच इच्छुक जोडपी पुढे आली आहेत माहितीये. आणि माझ्या तर मनात काय आहे माहितीये, या उत्सवामध्ये आपण सिद्धू आणि पूर्वीचं लग्न लावून दिलं तर? मग तर मजाच येईल, कारण अख्ख्या गावासमोर सिद्धू पूर्वीशी लग्न करायला नकार देईल आणि उत्सवाचा सगळा बट्ट्याबोळ होईल. वा आई, खरंच खूप छान कल्पना आहे ही. काय चांगली कल्पना आहे ग? बोलताना निदान जरा विचार करत जा सुनबाई. सिद्धराज संपतराव गाडे पाटलाचं लग्न गावच्या 10 जोडप्यांबरोबर व्हावं इतकं आपल्या घराणं हलकं नाहीये सुनबाई. अगं बोलताना निदान आपण कुणाच्या सुना आहोत याचा तरी विचार करत जा. माझ्या सिद्धराजचं लग्न अगदी मोठ्या थाटामाटात आणि राजेशाही पद्धतीनंच झालं पाहिजे. गावच्या उत्सवात लग्न व्हायला तो साधा गावकरी नाही. काहीही बोलताना चहा. अरे वा, चहा. अय्या, काय छान दिसतोय तुम्हाला हा शर्ट. बाबांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घातलायत ना तुम्ही? मी हे तुला बाबांच्या वाढदिवसासाठी तयार झालोय असं वाटतंय. मग काय कारण आहे? वीणा, तू हे मुद्दाम करतेस का डोक्यावर पडलीस? हा, परवा तुला फोन करून सांगितलं ना, आज आपल्या स्वतःच्या घराच्या जमिनीचं भूमिपूजन आहे. बाबांच्या वाढदिवसाच्या गडबडीत विसरूनच गेले हो मी. बाबांच्या वाढदिवसाच्या गडबडीत विसरूनच गेले. अगं, स्वतःच्या घराच्या जमिनीचं भूमिपूजन आहे हे विसरलीस तू? तर मी हे सगळं कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय ना. आपलं घर आहे ना. महत्वाच्या गोष्टी जरा लक्षात ठेवत जा. हा, मी काय साडी नेसली आहे? आपल्या घराचं भूमिपूजन आहे. जा जरा चांगली साडी नेस. आणि हो, घरच्यांसाठी आपण बाबांच्या वाढदिवसासाठीच तयार झालोय बरं का, हे लक्षात ठेव. नाहीतर ते सांगशील आपण घराच्या भूमिपूजनासाठी चाललोय म्हणून. पटकन तयार हो, आहे मी बाहेर. बाबांचा वाढदिवस, चहा पण घेऊ दिला नाही. स्वतः पुढे ना काही दिसतच नाहीये. एवढा बाबांचा वाढदिवस आहे, किमान हॅपी बर्थडे तरी म्हणावं ना. पण नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.